फायनली आपलं सीईटीचं हॉल तिकीट आलेलं आहे गाईच. पहिला आपण स्टिंगचा आनंद, लाल पाण्याचा आनंद घेऊन राहिलो तो. ओम गुले लाज होतोय स्टिंग प्यायला. गाडी अजित गाडी कॅमेरा आहे ब्लॉगिंग. तर राम राम मित्रांनो, मराठी सुरू ब्लॉगरचे 365 जर्नी म्हणजे आज आपला 86 दिवस. तर काहीच आज मी राहणार नाही, आज घरी कुठं जुन्या घरी नाही. तर आज मी चाललोय कुठं डायरेक्ट शिरूरला. शिरूरला माझ्या मोबाईलला ग्लास वर टाकायचा आहे. कालचा ग्लास फुटला ना, फुटला का? फिक ग्लास फुटला दिसलं का? तर काही ग्लास पण टाकायचा ना. आपलं एक पार्सल आलंय, ते पार्सल पण घ्यायचंय. आज आलेलं आहे वो. तर मी बंद बंद कर. हे घरोवर चेक करतो सगळे. खिडकीवर लावली का? काहीच खिडकीवर राहते लावायची. स्टुडिओची खिडकीवर लावली का सगळं बंद आहे ना, काही सगळं बंद आहे. तर चला काहीच असं नाही कुठं डायरेक्ट शिरूरला. तुला आपल्याला जायचं नानीकडे त्यांच्याकडे. तर बल्ब वगैरे सगळं टी व्हीवर सगळं बंद आहे. तर चल तर काहीच फायनल उडाला आपण शिरूरला. मस्त जाऊन गाडी चालतोय, मी मागं बसतोय. काहीच गाडी चालण्यापेक्षा जी मागं बसते जी वाईफ आहे ना मोटरसायकल टू व्हीलरवर, ते माझ्या कुठंच नाही. ते नानी ते आज इकडे येतं रानात जायचं. तर आम्ही निकलते शिरूर तो. चला काहीच शिरूरला मस्त माझ्या पाऊस झालेला आहे, पाऊस वाढलेला आहे. तर बरं वाटतं आहे का नाही बाबा. लाईट पण टिकून राहिली सध्या. भेटूया कुठं शिरूर. तर काहीच फायनली आपण 15 मिनिटाचे वेट करून पोहोचलो कुठं शिरूर म्हणलं इकडं होतं बाजार. तर इथं पत्रे वगैरे होते सगळं सवारीनं पुला होता. आता आपण एंटर केलं कुठे मेन चौकात, तेव्हा खाली चौकात. तर आपल्याला ते वरच्या चौकात काहीच वरच्या चौकात आपण आलेलं आहे पार्सल. काहीच फायनल आपलं पार्सल घेऊ. पार्सल तो मोबाईलला ग्लास टाकू, नंतर ओमचं काम करू. गाडी का नाही. आपण जे ऑर्डर केलं आहे ते आपण घरी गेल्यावर रिव्ह्यू करतो. तिथे आपण करणार नाही. कॉल आला का? नाही मीच केलं होता, कारण माझा रिचार्ज संपला होता. जस्ट मी रिचार्ज टाकून तुम्हाला कॉल केला. काही थोडं गलतीचं मिस्टेक झालं. मी गेलो मिशोवाल्याकडं. आपलं आहे फ्लिपकार्टवाल्या येत असते इकडं. तर चला घेऊ पार्सल. ऑनलाईन पेमेंट मारावं लागेल कारण माझ्यात कॅश नाही आहे. हो गाडीचं पार्सल आलं का? गाडी अजित गाडी कॅमेरा आहे ब्लॉगिंग. हे लाईट काहीच फायनली आपलं सगळं शिरूर मला काम आवडतं. येऊ लागलो घरी. काहीच ग्लास भेटत नव्हता मोबाईलचा. खाली गेलो, खाली एक प्रोफेशनल मोबाईल शॉपी आहे, तिथे गेलो, तिथं नाही भेटला. वरती आलो, वर भेटला. आता मग घरी गर्दी आहे. तर काहीच फायनली सगळं शिरूर म्हटलं काम आवडतं. आता आपण निघालो शॉर्टकटनी आपल्या घराला. आपण तर काय झालेलं आहे काहीला स्टिंग नाही करू. स्टिंग काहीच पुढे जणाला थांबायचं, मस्त एवढं स्टिंग घेऊन द्यायच्या घरी जायचं. काहीच मोबाईलसाठी क्लास भेटत नव्हता. कोण काय विचारलं क्लास भेटला काय करावं. नेमकी जे मेन काम जातो ते काम नाही व्हायचं. काहीच कालचं जर जोरात जर चढ लागला जर असतं मोबाईलचा काटा झाला असता. तर काहीच आता मस्त घेऊन राहिला म्हणून स्टिंगचा आनंद, लाल पाण्याचा आनंद घेऊन राहिलो. तो ओम गुले लाज होतोय स्टिंग प्यायला. जाऊ नाही तेव्हा काही पिईन बरं का. आता समजण्या लोक इशारा कापी आहे. गाईज 2 वर्षापूर्वी मी ज्यावेळेस MSc क्लासला होते ना, त्यावेळेस मी सकाळी किती वाजता यायचो माहिती आहे का? 11 साडे 11 यायचो. आता वाजले जवळपास 1-1:30 वाजले. तर तेव्हा मी ह्याच रस्त्याने जायचो. ही गाडी असायची, ह्याच रस्त्याने जायचो. कधी मी उशीर व्हायचा, कधी मी लवकर यायचो. त्यावेळेस जायच
वातावरण एकदम फ्रेश होतं. पण सध्या काय माहिती का, पावसाचं वातावरण आहे ना, सगळे होतंय. मी काय पाहतो का मला तेच कळत नाही बाबा. काहीच फायनली जस्ट आपण पोहोचलो कुठं घरी, त्या ओमने चपला घातल्यात, ब्रँडेड चपला गाईच. पूर्ण चपला मी घालू बघतो गाईच. मला पण घ्यायची चपला, कारण काय चपला नाही का तुम्हाला दाखवलं गाईच. असे हे होते दर्शक, घाम वगैरे तो माझ्या पायाला तुम्ही शर्ट करतात. आज चपला घेतले का दर्शक, पंच चपला तेच नाही, घाम वगैरे तो जिरून जातो. तर गाईच आता आणली आपण आपल्या स्टुडिओसाठी लाईट. तर आता हे करू आपण असेंबल. बहुत गाईज आपण घेतलेली ही लिप कर्टिनची लाईट, म्हणजे पानाची लाईट आहे. कोणची पानं पण आहेत पानं. तर बघू आपण गाईज. गाईज ओ साप गाईज, हे नाही माझं बऱ्याच ड्रीम होतं गाईज, कोणचं ही लाईट घ्यायची. कारण ही जे लाईटीची जी वाईब आहे ना, ते नेक्स्ट लेवल आहे गाईज. तुम्हाला दाखवलं खोलून जवळ दाखवेल. तर गाईज बघू शकता, हे तिथं छोटंसं ॲडॅप्टर, इथून त्याची लाईट कंट्रोल होती गाईज. तर गाईज फायनली 30 मिनिटाच्या मिळण्याच्या नंतर आपण ही लाईट कशी तरी असेंबल केलेली. ती भीतीला चिटकस कट नव्हती गाईज. हे का चिकट टेप लावलाय, चिटकत पण नव्हती, कारण की भीतीचा नाही का उसाला नाही का निघू राहिला सध्या पाऊंडर. तर गाईज फायनली सेटअप असा काहीतरी लुक येतोय. तर काही तोंड घ्यायची चेंजेबल दाखवतो. हे बघा गाईज, हा इथं आपण ॲडॅप्टर बसले डबल चिकट टेप म्हणून. झालं चेंज, झालं चेंज गाईज. ओ भाई साहब, कोणचा लुक मला भारी वाटतो मला कळून नाही सांगा. हाय पहिला, हाय दुसरा, हाय तिसरा, हाय चौथा, हाय पाचवा, हाय सहावा. डबल पाय बसून जवळपास 5 गेलेत गाईज. तर गाईज आता आलो मी रानात जेवायला. तो आपलं तिकडं घर, आणि मी आलो इथं आपल्या रानात जेवायला, कारण नानी आज माझी भाकरी हटकून रानात आणली होती. तर जेवायला आहे टमाट्याची भाजी मस्तपैकी, रोटी म्हणजे चपाती. तर काही चला जेवण घेतो फस्त करून, घरी जातो, कालची व्हिडिओ एडिटिंग करतो आणि मोबाईल चार्जिंग लावतो. कारण कसं माहिती आहे का, डबल संध्याकाळी 4 वाजता लाईट जर गेली ना, डायरेक्ट संध्याकाळी 8 वाजता, म्हणजे मला मध्ये बराच गॅप पडतो, तर आपलं चार्जिंग लागते फुल चार्जिंग. खुरपी ती होय. तर काही तिथं खुरपायचं काम चालू आहे आपल्या उसाच्या रानात. गवत तुम्ही किती गवत झालंय, फ्रेश केलंय पण अक्काने, अक्काने सो फ्रेश केलंय. खुरपी ती होय अक्का, खुरपी ती खुरप खुरप खुरप. तर गाईज चला येतो जेवण करून जातो. तर गाईज दुपारचं जेवण केलं, म्हणलं आता काही नाही घरी जातो मस्तपैकी, लागतो आपल्या कामाला. पण घरच्याने काय मला घरी मोकळं येऊन दिलं नाही, काही ना काही डॉक्टर दिलं तुझं बघा, टाक बायला ना कुठं काय. गाईज असं असतं शेतकऱ्याची लाईफ बघा. 2 बायला खायला लगेच डॉक्टर गठुडं दिलं. आणि घरचे जे काम सांगतात ना ते ऐकावं लागतं गाईज. धमकी तर माहीतच असते कशा असतात. काय दाशी का गावात लोकांकडे खायला असे धमकी असतात डायरेक्ट. तर गाईज फायनली दुपारी मोबाईल चार्जिंग लावून, दुपारी 3:30 वाजता मोबाईल चार्जिंग लावला. लाईटीचा टायमिंग आहे 4 वाजता जायचा. 8 तासात खाली 65% चार्जिंग झाली. तर मी काही उडली एडिटिंगला, त्याला काही उडली. आणि आपला जॅक्सन बघा काय करतोय आता. अय जॅक्सन, जॅक्सन जॅक्सन अय जॅक्सन, काय शेळ आपलं जॅक्सन. ऐ सवू नको म्हणून तुला गाईज लय म्हणजे लई घरात एवढा खेळतो का नाही. तर गाईज फायनली आपलं सगळं काम आवरलं 3रा वरचं. आणि आता मी आणि बंटी आणि ओमगुले सध्या टळायला दर्शक आम्ही रस्त्यावर आलो तर गाईज संध्याकाळी 10. फायनली आपलं CETचं हॉल तिकीट आलेलं आहे गाईज. त्याच्यामध्ये मी ब्लॉक काढून शिकलो गाईज. पण साईड एवढी लोड होती गाईज. फायनली पुढे जाऊन आपलं हॉल तिकीट आता लोड झालंय. तर गाईज माझं कुठं आहे काय मी तुम्हाला सांगत नाही, रिव्ह्यू करीत नाही. गाईज सध्या आपलं व्ह्यू बघा तुम्ही, स्टुडिओचा व्ह्यू. सध्या माझा शॉर्ट व्हिडिओ बघतो तुम्ही, सहज स्क्रोल करता कॉम्प्युटर लॅपटॉपमध्ये व्हिडिओ आला. आणि आज आपल्याला तिकडे ओव्हर स्लॅब होतो. पण आज आपल्यासोबत झोपड पण माहिती का,
रील स्टार ओम रील स्टार ओम रील स्टार ओम रील स्टार ओम. चला काहीच 10 वाजले तर आवडतो जातो वर झोपायला. तर काहीच आता वाजले 11:30. आम्ही येऊन झोपलो स्लॅपर गाईज. आणि एवढं क्रेझी गाईज मला दाखवतो. खालून आपण बोल्ड वर आणलंय हे बघा. इथून अंडरग्राऊंड लाईट ना इथून बोल्ड वर आणलंय. वायर 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 गाईज गाईज वायर बघा. अलीकडे ओम गुले झोपायला विशेष खोल काहीच मोला किती प्रीमियम आहे. काहीच ओप्पोचा मोबाईल आहे ओप्पोचा ब्रँड आहे. इथं लाईट लागती काहीच आणि इथं लाईट लागती. तर काहीच फुल फणी आहे. आज आता आम्ही झोपतो नाही काही फुल ठिकाण घेणार. तर काहीच मस्त वारं फिर सुटलंय काहीच तुम्हाला शप्प सांगतो मित्रांनो. खरंच गावाची लाईफ खरंच एकदम म्हणजे एकदम भारी. फक्त ती जागता आली पाहिजे. शहरातली मला लाईफ भारी आहे फक्त ती पण जागता आली पाहिजे. कुठं जा तुम्ही लाईफ भारी आहे फक्त ती जागता आली पाहिजे. तर काहीच आता आले संध्याकाळी 11:30. आय होप की तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला क्रेझी. तर काहीच ब्लॉग जर आवडला ब्लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा. असेच नवीन ब्लॉग बघायला म्हणजे असेच नवीन क्रेझी ब्लॉग बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो भेटून ह्याच कॉमेंटमध्ये चला बाय बाय.